हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना सकाळ सकाळची माझी सगळी कामं आवरली होती आणि मला ना आधार कार्ड आले होते ना आमचे, जे आम्ही इकडचा पत्ता म्हणजे पुण्यातला पत्ता जो अपडेट केलेला आहे आधार कार्डवर, त्याचे आधार कार्ड आले होते आणि तिघांचंही एका दिवशी आम्ही आधार कार्ड काढलं होतं. म्हणजे अपडेट एकाच दिवशी केलं होतं आणि एकाच पत्त्यावर अपडेट पण केलं, म्हणजे तिघांचा हा सेमच पत्ता असणार आहे. जो म्हणजे जो वडिलांचा आहे तोच मुलाचा असतो आणि जो पतीचा आहे तोच बायकोचा म्हणजे पत्नीचा असतो, असं असते ना. म्हणजे एकच पत्ता सगळ्यांच्या याच्यावर होता. तरी पण मला एवढं सतवलं ना, आपण म्हणतो ना सरकारी काम एवढं सतवतं ना. त्यांनी मला इकडं पर्वती, तुम्हाला माहीत असेल पुण्यात जे कोणी राहतात ना त्यांना माहीत असेल, पर्वतीच्या पोस्ट ऑफिसपासून त्यांनी मला मार्केट यार्डला पाठवलं. मार्केट यार्डला गेल्यानंतर तिथे म्हणाले की आलंच नाही. माझ्या समोर मला दिसतंय माझं नाव, तिथं मी चेक केलं तर, किंवा माझं जे पोस्टाने येणारं जे आधार कार्ड आहे ते माझ्यासमोर दिसतं या. आणि ते म्हणतात की आम्ही अलाउड नाही करत की हातात द्यायला, हँडओव्हर करायला. म्हणजे समोर माणूस जरी, ग्राहक जरी गेलं, विनवणी केली तरी त्यांना हँडओव्हर करायची परमिशन नाही. म्हणजे असं कसलं, हे कुठला न्याय आहे की नाही. त्याच्यानंतर मी थोडीशी रिक्वेस्ट केली तर त्यांनी दिलं नाही. ते म्हणले एक कात्रजला आले, म्हणजे जे पिलूचं आहे ते कात्रजला आले, पिलूच्या पप्पाचं आहे ते पर्वतीच्या पोस्ट ऑफिसला आलं आहे आणि माझं जे आहे ते मार्केट यार्डच्या, म्हणजे 3 अशा वेगवेगळ्या ब्रँचला का. बरं ठीक आहे, बरं ते पण त्याचा पण विषय काय नाही, येऊ द्या. तर आम्ही त्याची वाट आठवडा झालं बघतोय, कारण 8 दिवस झालं ते आज हँडओव्हर होईल किंवा उद्या डिलिव्हर होईल, आज डिलिव्हर होईल, असं त्यांचं चाललेलं आहे. आणि त्यांनी शेवटी नाहीच दिलं. तर एवढं सतवतात ना, शेवटी एकच त्यांनी माझ्या हातात दिलं, ते पण आज डिलिव्हर होणार होतं ना, जे पिलूच्या पप्पांचं होतं ते. म्हणजे खूप सरकारी कामात आपल्याला सतवतात. त्याच्यानंतर भूक लागली होती म्हणून थोडंसं पिलूला काका हलवायच्या तिथं थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि त्याला ते चॉकलेटचं हॅम्पर आवडलं होतं म्हणून ते चॉकलेटचं हॅम्पर पण घेतलं. घरी आल्यानंतर ना तो मला दाखवत होता, मम्मा हे बघ चॉकलेट कसं आहे काय. तर म्हणलं चला खाऊन तर बघूया. एक भूक लागली होती, तरी पण घरी जायचं आहे गावाला, त्याच्यामुळं घरची बॅग वगैरे भरायचं ते सगळं माझं आवरायचं पडलेलं होतं. कारण उद्या मला जायचं आहे, निघायचं आहे, त्याच्यामुळं मी आजच सगळ्या गोष्टी भरून ठेवणार आहे. चुकून जरी माझं ID कार्ड किंवा काय जरी चुकून जरी राहिलं ना, तरी मला परीक्षेला बसताना येणार. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मला जिथली तिथं अगदी व्यवस्थित निवांतीनं भरायच्या होत्या. तर तुम्हाला ना थोड्याशा वस्तू दाखवते मी, ज्या की आता घरी जायचं आहे आणि काय नाही घेतलं असं कधी होईल का. कारण मुली तर 2-3 आहेत आणि मुलींसाठी काय नाही घेतलं असं होईल का. तर हे बघा, हे मी मुलींसाठी घेतलेले आहेत. तर मुलांसाठी काहीच घेतले नाही, कारण उन्हाळ्यात त्यांनाच मी इकडं बोलवणार आहे मुलांना. पण मुली ज्या आहेत ना त्यांच्यासाठी मी, म्हणजे माझ्या भावाच्या मुलींसाठी आणि बहिणीच्या आमच्या तिघी बहिणीत एकच मुलगी आहे, म्हणजे एकच लेक आहे आम्हाला, तिच्यासाठी असे थोडेसे साहित्य घेतलं होतं. कारण तिचं मेजरमेंट मला परफेक्ट माहीत होत नाही. म्हणजे माहीत जरी झालं तरी तिला ते फिट होतं किंवा थोडंसं लूज होतं असं होतं. त्याच्यामुळे मी तिच्या साईजनुसार खूप शोधून शोधून हे असं आमच्या एरियातल्याच लोकल शॉपमधूनच घेतलेलं आहे. तर हे असे टी शर्ट घेतलेत. आता उन्हाळा आहे आणि तिला खूप पोहायचं वगैरे हे सगळं नाद आहे, ती गावाकडे असते त्याच्यामुळं. आणि दिवसभर ती अशी उन्हातच असते, त्याच्यामुळं तिच्यासाठी मी अशा ह्या सेल्सर प्लाझो, म्हणजे याचं कापड वगैरे खूप छान आहे, कॉटनचं आहे. आणि जे पहिले दाखवले ना मी टी शर्ट, ते 2 टी शर्ट आणि ह्या 2 अशामध्ये सुतीमध्ये प्लाझो घेतलेत. आणि एक जीन्सवर टॉप घेतला होता, तो सगळ्यात पहिल्यांदा दाखवलेला खड्यांचा. तर त्याच्यानंतर भावाच्या बहिणीच्या मुलांनी मला बॉटल आणायला सांगितलं होतं स्टीलच्या. मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवल्या पण आहेत, त्या बॉटल वगैरे घेतल्या. सगळं साहित्य ठेवायचं असतं, कारण घरनं इकडून जाताना ते जर राहिलं ना चुकून, तर मग तिथं गेलं का मग ते लगेचच म्हणतात, मग माझ्यासाठी काय नाही आणलं का, हे म्हणतं माझ्यासाठी काय नाही आणलं का, चुकून जर वस्तू एखादी राहिली तर. तर मी त्याची किंमत बघत होते. मला असं वाटत होतं की ते टी शर्ट मला थोडेसे महाग लागलेत, पण कापड चांगलं होतं. मग ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या. हे सगळं भरलं. त्याच्यानंतर भावाच्या मुलीसाठी जे घेतले ना, तिला ना एकदम असं सैलसर हलकं फुलकं तिला कपडे लागतात. जी बहिणीची मुलगी आहे ना, ती थोडीशी तब्येतीनं आहे, तिला अशी साधीसुधी म्हणजे हलकी फुलके कपडे टिकतच नाहीत. तिला सगळी घरचे, आपण कसं गावाकडं म्हणतो की अंगाला काटा आहेत का काय, असं तिला नाही ते टिकत कपडे. तिला सगळ्यात जीन्स आवडतात. एकतर खूप दिवसातनं ती आता आता हातात बांगड्या किंवा फ्रॉक वगैरे असलं घालायला लागली, नाहीतर ती जीन्स आणि टी शर्टशिवाय काहीच घालत नव्हती. आता आता आम्ही तिला, म्हणजे जशी शाळेत वगैरे जायला लागली ना, तसे तसे ती फ्रॉक वगैरे घालायला लागली. तर भावाच्या मुलीसाठी हे 2 टी शर्ट घेतले होते, एक पिंकवाला होता आणि एक पिस्ता कलरचा होता. तिला दाखवलं मी, तुला आवडले का, तर ती हो म्हणली. मी व्हिडिओ कॉल करून तिला दाखवलं होतं. त्याच्यानंतर तिच्या मागच्या काही मला प्लाझो भेटला नाही. तिची तब्येत खूप काटकोळी आहे आणि थोडीशी उंचीला अजून कमी आहे, एवढी काही मोठी नाही ती. तर तिच्या मागच्या काय तशा प्लाझो नव्हत्या आणि ज्या होत्या ना त्या खूप मोठ्या होत्या, म्हणून मी तिला अशातली एक घेतली. म्हणलं बसली व्यवस्थित तर मग परत आल्यानंतर आणखीन घेता येतील. तर असं काहीसं मी सगळं घेतलं होतं. त्याच्यानंतर तिला जो हा घागरा मी स्टिच केलेला आहे ना, एक साडीचं स्टिच केलेलं आहे. आणि मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं असेल हा घागरा
कारण याचा म्हणजे द्यायचंच लक्षात नाही ना. मम्मी आली, वडील म्हणजे आई वडील माझे येऊन गेले, पण त्यांच्यापाशी द्यायचाच माझ्या लक्षात राहिलं नाही. घाईगडबडीत तसंच राहून गेलं. नंतर हे सगळं आता त्यांचं बॅगीमध्ये भरून घेते. आता बॅग तर मी म्हटलं होतं की मी आणि छोटू फक्त 6 ते 8 दिवसासाठी जाणार आहे, म्हणजे 9 तारीख ते 17 तारीख असं जाणार होतो. आणि एक दिवस आधी जावं लागणार, कारण 8 तारखेला तर मला इथनं निघावं लागेल, 9 तारखेला पेपर असल्यामुळं. त्याच्यामुळं तिथं जाऊन पण हॉल तिकीट, त्याच्यानंतर ना खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिथं पण माझं एक अकाउंट आहे, ते मला क्लोज करायचं आहे. तिथं जाऊन पण खूप कागदपत्रांची प्रोसेस आहे, आणि ही सरकारी कामं म्हणलं का खूप वेळ लागतो. तर मी सगळी कागदपत्र ही भरून ठेवली होती रात्रीच. आता म्हणलं ही बॅगमध्ये ह्यांचे अगोदर भरायचे कपडे, आणि छोटीच घेणार होती मी बॅग, ट्रॉली बॅग घेणार नव्हती. कारण आज म्हणजे आम्ही 8 तर दिवस राहणार आहे, आणि 8 दिवसासाठी असे किती कपडे वापरणार आहे. त्यातनं पण 2 दिवस सुट्टी आहे, नाहीतर दररोज कॉलेजचा ड्रेस घालायचा आहे. तर कॉलेजचा ड्रेस तिथंच असतो माझा, बहिणीपाशीच मी ठेवून येते, कारण मी इकडं आणतच नाही कॉलेजच्या ड्रेसला. तर आता म्हणलं चला हे सगळं भरून घेऊया. आणि काही म्हणा, घरी जायचं म्हणलं ना खूप उत्साह असतो. आता मम्मीकडे जायला भेटतं आहे की नाही भेटतं ती माहीत नाही, किंवा सासरला जायला भेटते का नाही ते पण माहीत नाही. कारण 9, 10 आणि 11 तारखेला आमची माळसरसची भांबुर्डे गाव आहे का नाही, तिथली यात्रा आहे. पण आम्हाला काय जाय भेटत नाही. 9 तारखेला गोडवा म्हणजे पोळ्यांचा निवद आहे. 10 तारखेला मटण म्हणजे बकरी वगैरे आहेत, आणि 11 तारखेला सकाळचा रथ वगैरे ते फिरतो, म्हणजे यात्रा असते छान, खूप भरते यात्रा मोठी. पण आता आम्हाला जायला नाही भेटत, कारण मी जर शुक्रवारी गेली संध्याकाळी तर मला शनिवारी लवकर रिटर्न येणं होतं की नाही माहीत नाही. आणि शनिवारी माझा पेपर आहे, तर पेपरमुळं मला शक्यतो जायला जमते की नाही ते नक्की काय सांगता येत नाही. पण आता काही इलाज नाही. आणि रविवारी परत निवांत सुट्टी आहे 12 तारखेला, काय करायचं. एक दिवस जर थोडीशी यात्रा पुढं असती ना तर शनिवार रविवार सापडली असती, पण आता काही जाऊ द्या, जे नशिबात नाही ते नाहीच. तर आता हे सगळं काय आवरून घेते. आता माझी पिल्लूचीच कपडे कुठं ठेवावं होते ती कळना, कारण मला वाटलं होतं एक छोटीशी बॅग न्यायची, कारण माझी सॅक, कॉलेजचं जे काही साहित्य असतं ID वगैरे, किंवा अजून काही दुसरं कॉलेजचा ड्रेस आहे, तर ते सगळं तिकडंच असतं. त्याच्यामुळं मी जास्त इथनं फक्त 1-2 ड्रेस आणि पिल्लूचेच जास्त कपडे नेते, बाकी काही नेत नाही. माझे तर 1-2 ड्रेसच नेते मी, कारण तिथं गेलं का मला कॉलेजचा ड्रेस घालावा लागतो. दिवस तर माझा पूर्ण अख्खा फलटणमध्येच जातो, जाण्या येण्यात 1-1.5 तास, यायला 1-1.5 तास, आणि कॉलेजमध्ये तिथून चालत जायला तुम्हाला ह्यावेळेस मी दाखवेन की कॉलेजमध्ये किती लांब चालत जावं लागतं. 3 ते 3.5 किलोमीटर लांब चालत जावं लागतं, कारण खूप लांब कॉलेज आहे. मोदीची कॉलेज तुम्हाला माहिती असेल, खूप जणांना म्हणजे जे फलटणकडचे आहेत ना त्यांना माहीत असेल, स्टँडपासून किती लांबपर्यंत चालत जावं लागतं. तर हे बघा, हे जे आहेत ना, मी 300 रुपयांना मला छान वाटले म्हणून डेली यूजसाठी हे बघा हे ड्रेस घेतलेत. कसं वाटतात मला नक्की सांगा. तो मग अशी येलोवाल्याचा, ह्याच्या अगोदरचा, आणि हा पिंकवाला. फक्त याच्यावर ओढणी नाही, म्हणजे दुपट्टा नाही, टॉप आणि पॅन्ट आहेत, इलास्टिकमध्ये पॅन्ट आहे, म्हणजे प्लाझो टाईपच आहे, थोडीशी सैल. तर हे असं सगळं साहित्य आता भरून ठेवलं आहे. आता बघू कधी जाणं होतं. मग मी तर उद्याच म्हणते, कारण ऊन खूप आहे, आणि उन्हात परत बसमध्ये जागा मिळत नाही, आणि पिल्लू खूप असं म्हणजे ही करतो. तर म्हटलं सकाळी लवकर जावं, किंवा मग संध्याकाळी 4च्या नंतर जावं. तर बघू आता कसं नियोजन होतं त्याच्यानुसार ठरवूया. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या टॉपपैकी किंवा टी-शर्टपैकी कोणता आवडला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडीफार शॉपिंग केली होती तर तुमच्यासोबत शेअर करावी म्हणले, म्हणून चला हा व्हिडिओ बनवला होता. तर हे सगळं साहित्य आता भरून घेते, बॅग वगैरे भरून घेते. तर चला, हे दिवसभराचं काम असंच चालू राहणार आहे. तुम्ही जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.